देवी और सज्जनों नमस्कार। आज हफ्ते का आज वीकेंड है, शनिवार है, कल छुट्टी है। हमारे महाराष्ट्र में दिनांक 1 जून तक तो लॉकडाउन बढ़ा दिया गया है और मैं अपेक्षा रखूंगा कि आप भी अपने घर में सुरक्षित है। साड़ी समाज के सभी भाइयों और बहनों को मेरा प्यार भरा नमस्कार। देवी और सज्जनों, हमारे साड़ी समाज में बहुत सारी ऐसी संस्थाएं जिनका बड़ा इतिहास है, बहुत सालों पुराना इतिहास रहा है उनका। तो ऐसी भी कुछ संस्थाएं जो नई नई बनी हुई है, जिनका इतिहास कुछ 10 साल, 15 साल, 3 साल, 5 साल ऐसा है। अगर मैं गलत नहीं हूं तो मुझे याद है कि मैंने मेरे डॉक्यूमेंट में एक लिखा था कि साड़ी समाज में संगठन हो इसलिए एरोंडल नाम के एक शहर में, एरोंडल ये जलगांव जिले में एक एरोंडल नाम का शहर है, एरोंडल करके जलगांव जिले में, एरोंडल में कुछ 1897 में कुछ वो एक 72 नाम की संस्था बनी थी। वो मेरा डॉक्यूमेंट, मैंने जब इतिहास पढ़ा था साड़ी समाज के का, तो मुझे वो जानकारी वहां से प्राप्त हुई थी। उसके बाद में मैंने देखा कि 1916 में ऑल इंडिया साड़ी समाज की भी स्थापना हुई थी। मतलब उस संस्था को तो 100 साल से भी ज्यादा वक्त हो चुका है। और हमारा साड़ी समाज भारत में जहां जहां फैला हुआ है, मतलब महाराष्ट्र में है, मध्य प्रदेश में है, गुजरात में है, कर्नाटका में है, आंध्र प्रदेश में है, तेलंगाना में है और कुछ तौर पर छत्तीसगढ़ में है। छत्तीसगढ़ में बहुत सारे लोगों को पता नहीं होगा, लेकिन छत्तीसगढ़ में हमारे कम से कम 50 घर है। छत्तीसगढ़ स्टेट में हमारे साड़ी समाज के 50 घर है। तो ये 5-6 स्टेट में हमारा जो साड़ी समाज फैला हुआ है, इस साड़ी समाज के हर स्टेट की अपनी अपनी एक राज्य साड़ी समाज संस्था है और उसी के साथ में हर गांव में, हर शहर में साड़ी समाज की अपनी अपनी खुद की संस्था है। अपनी अपनी संस्था लोगों ने बनाई है, युवकों ने बनाई हुई है, विद्यार्थियों ने बनाई हुई है, विद्यार्थियों को मार्गदर्शन देने के लिए बनाई गई है, विद्यार्थियों को फाइनेंशियली असिस्टेंट करने के लिए बनाई गई है, स्पोर्ट्स एंड कल्चरल एसोसिएशन के लिए बनाई गई है। ऐसी बहुत बहुत सारी संस्था है और ऐसी एक संस्था हमारे महाराष्ट्र में है जो गए 10 साल से 10 साल से कार्यरत है। और आज उसी संस्था का एक इंटरव्यू हमने कंडक्ट किया हुआ है। हालांकि इंटरव्यू संस्था का है, उसके साथ में उस व्यक्ति का भी है जिसने संस्था का गठन किया हुआ है, जो ये संस्था के अध्यक्ष हैं। उस व्यक्ति के बारे में और उस संस्था के बारे में मैं बताना चाहूंगा आपको कि उस संस्था का नाम है संकल्प फाउंडेशन। ये संस्था पारोला में स्थित है। पारोला जो गांव है ये जलगांव जिले में है। जलगांव जिले में ये जो गांव है पारोला, एरंडोल, अमलनेर, ये कई ऐसी ट्विन सिटीज कहा जा सकता है इसको। एक दूसरे से जुड़े हुए गांव है ये और इनका इतिहास भी बहुत बड़ा गौरवशाली रहा है। एरंडोल का, पारोला, अमलनेर का इतिहास बड़ा गौरवशाली रहा है। मतलब अगर भारत का साड़ी समाज का इतिहास अगर लिखा जाए तो जलगांव जिले का और इन गांवों का, इन शहरों का जिक्र हमें करना बहुत ही आवश्यक होगा। उसी पारोला नाम का जो गांव है, वहां पे काफी साड़ी समाज की तादाद में हमारे लोग रहते हैं। वहां पे हमारा खुद का मंदिर है, मंदिर के सामने बड़ी जगह है। अगर भगवान जीवेश्वर ने चाहा तो वहां पे बड़ा मंगल कार्यालय भी इन लोगों का बनेगा। और उसी पारोला शहर के संकल्प फाउंडेशन के प्रेसिडेंट आज हमारे साथ में उपस्थित है। उनका दूसरा एक और परिचय है कि वो WSF के हमारे सक्रिय कार्यकर्ता है, WSF के हमारे बड़े भाई है। WSF के वो जलगांव जिले के पारोला शहर के हमारे प्रेसिडेंट है, अध्यक्ष है, प्रमुख है हमारे, और उनका नाम है प्राध्यापक। ये प्रोफेसर भी है। इज नॉट ओनली वो सिर्फ ऐसा कोई ये नहीं कि वो खुद एक विचारवंत है, साहित्यिक है, लिख सकते हैं। और पारोला के एक कॉलेज में वो प्राध्यापक है, प्रोफेसर सुभाष जी आड़ाव। जय जोगेश्वर। अध्यापक सर नमस्कार। मैं विजय वक्त वर्ल्ड साड़ी फाउंडेशन की इस फेसबुक संवाद मालिका में, इस फेसबुक लाइव में आपका आज की आपकी 96th मुलाकात है। 96th मुलाकात में मैं आपका तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूँ। सभी वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के प्रमुख विश्वस्त और WSF का जितना भी परिवार फैला हुआ है उनकी तरफ से, और जलगांव WSF टीम की तरफ से सुधीर साली जी है हमारे, उनकी पूरी टीम की तरफ से
मैं आपका तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूँ। सुभाष नमस्कार, आराव। धन्यवाद। जय जोगेश्वर। जय सर, आप मराठी में बात कर सकते हो, कोई दिक्कत नहीं है। बिल्कुल बिल्कुल। एक बात यही है कि अगर ये आपकी जानकारी अगर पूरे विश्व भर में हमें पहुंचाना है, क्योंकि आपको पता नहीं होगा शायद, बहुत लोगों का ऐसा कुछ मानना कहना होता है, आपका भी कहना था ये कि सर एफबी पे बहुत कम लोग देखते हैं, फेसबुक लाइव पे आपको आंकड़ा दिखता होगा 3, 5, 7, 9, 15, लेकिन आपको मैं व्यूज दिखाता हूँ, हमारा एक एक इंटरव्यू 5-5 हजार लोग देखते हैं। बराबर। एक एक इनमें व्यूज दिखाऊंगा आपको, ऐसा कुछ मैं झूठ नहीं बोलूंगा आपको। एक इंटरव्यू 5-5 हजार लोग देखते हैं, 5-5 हजार के आसपास। अभी अभी हमने एक इंटरव्यू कंडक्ट किया था फैजपुर शहर के जो सुनील वाड़े थे, उनका जो वीडियो है वो इतना लाइक हुआ है, इतना लोगों ने देखा है, कम से कम 5100 कुछ 59 लोगों ने उसको आज तक देखा हुआ है। हालांकि हर व्यक्ति का वो व्यूज निकालना मेरे लिए पॉसिबल नहीं होता है, लेकिन कभी कभी अगर मैं एफबी पे बैठ जाता हूँ, फेसबुक पे और देखता हूँ, तो मुझे पता चलता है कि कितना लोग इसको देख रहे हैं। मतलब केवल वो देखने की संख्या मत गिनिए आप, उसको आपके फ्रेंड लिस्ट में जितने भी लोग होते हैं वो भी लोग इसको देखते रहते हैं। और ये इंटरव्यू की विशेषता ये है कि ये इंटरव्यू आप कभी भी देख सकते हो, कभी भी हो। अगर ऐसा लगता है आपको कि मैं अभी 11:15 बजे 12:15 बजे मेरा खाने का टाइम है, मैं खा रहा हूँ, तो ये इंटरव्यू कब सुनूंगा, तो वो इत्मीनान से उसको अपने समय से देख सकता है। वो उसको एफबी पे नहीं हो सकता, वो तो यूट्यूब पे जाके देख सकता है इसको। इसलिए ये अब हम को पूरी दुनिया लाइव देख रही है, देखेगी। इसलिए मैं खुद हिंदी में इसलिए बात कर रहा हूँ कि आपकी जानकारी में लोगों को दे सकूं, तो उनको समझ में आ जाए कि ये निश्चित रूप से है क्या। प्राध्यापक सर, आप प्राध्यापक तो है, मुझे पहले तो बताइए कि आप कौन से विषय के प्राध्यापक है, क्या पढ़ाते हैं, कौन से कॉलेज में है? मी पारोळा जिल्हा जळगाव येथील किसान महाविद्यालय पारोळा या ठिकाणी ज्युनियर कॉलेज 11वी आणि 12वीला कॉमर्स शिकवतो. माझं शिक्षण एमकॉम बीएड झालेलं आहे आणि मी कॉमर्सचे सगळे विषय शिकवतो 11वी 12वीला. ओके सर जी, आढ़ाव आप वहीं के रहने वाले हैं कि कहाँ से आके वहां स्थलांतरित हुए हो? हाँ सर, जब तक इतिहास का सवाल है, जो हमारे सास नायक भाट लोग आते हैं, उन्हें जो बताया हुआ है, उस वजह से ये आढ़ाव परिवार जो है, ये आढ़ाव परिवार पैठण से होकर आते आते पारोला में करीबन 200 साल पहिले आया हुआ है. आणि आजची परिस्थिती अशी आहे की आढाव म्हटलं की ते पारोळ्याचेच आहेत एवढं नक्की आहे. कारण 200 वर्षापूर्वी कोण कुठे असेल कोणाला माहित नाही, आज ती पिढी पण नाहीये, म्हणून आढाव हे मूळचे पारोळ्याचेच आहेत असं आज मानलं जातं. आणि मग येथून जसा आपला धंदा व्यवसाय बुडाला, त्या पद्धतीने मग लोक सुरत अहमदाबाद या ठिकाणी जायला लागले आणि आता आढाव परिवार संपूर्ण महाराष्ट्रात आहे. मैंने देखा गुजरात में भी काफी सारे आढ़ाव परिवार के लोग रहते आहेत आणि पारोळीतून केलेले आहेत. और मध्य प्रदेश में भी काफी आढ़ाव है वहाँ पे. हाँ या सर, मतलब ऐसा मान लो, देवी और सज्जनों में आपको बताना चाहूंगा कि पैठण से जब निकला हुआ समाज अपने रोजी रोटी के लिए यहाँ पे बस गया, पैठण से करीबन मुझे लगता है कि ये जो दूरी होगी कम से कम 200 किलोमीटर की दूरी होगी। और पैठण से जब ये लोग 200-300 साल पुराना इतिहास है, ये 200-300 साल पहले जब यहाँ आए थे, तो हमारा विन काम मतलब वीविंग का बिजनेस था हमारा। मुझे याद है जलगांव जिले में मेरे खुद के नाना जी और दादाजी रहते थे। जलगांव जिले में बालोद नाम का जो गांव है, वहां पे हमारा वक्ते परिवार का निवास था। ज्यादा पीछे जाने की जरूरत नहीं है, मुझे आज भी याद है कि मैं 1980 70 75 तक हमारे दादाजी वहां पे रहे हैं बालोद में। मैंने ये भी सुना था कि बहुत बड़ा कारखाना था इनका हैंडलूम का। हमारे जो नाना जी थे, हमारे मम्मी के पिताजी, वो भी फैजपुर में रहते थे। मतलब जलगांव जिले से मैं खुद जुड़ा हूँ, लेकिन ये बिजनेस बंद होने के कारण वहां से लोगों ने अपना स्थलांतरण किया और बहुत सारे लोग कहीं मध्य प्रदेश में चले गए, लेकिन काफी तादाद में लोग चले गए वो गुजरात में चले गए, काफी तादाद में। अगर बड़ौदा में आप देखेंगे, हमारे वहाँ के जो सुभाष अशोक आढ़ाव जी है, हमारे वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के वहाँ के, वो शहर प्रमुख, इनके तो भाई लगते ही है वो, लेकिन वहाँ पे आढ़ाव जो परिवार है वो भी यहाँ से गया हुआ है।
कोई बात नहीं, ठीक है। वर्ल्ड साड़ी फाउंडेशन ऐसा एक माध्यम बना हुआ है कि धागा धागा अखंड विनुया, दुनिया सारे सारे साड़ी सारे एक माने करूया। तो मुझे लगता है कि ये ऐसे एक बागडोर बनी हुई है कि लोग कहाँ न कहाँ से, कहाँ न कहाँ से, मैं अभी कैसे से लोगों से इंटरव्यू करता हूँ, उनके बारे में जब मैं जानकारी लेता हूँ तो मुझे लगता है ये तो यार ये मेरा तो रिश्तेदार लगता है कहीं से कहीं। एक तो है हम इतने से छोटे से, सर ज्यादा हा नहीं है हम लोग। आपला विषय घेऊन एक सांगतो मी साधारण स्वातंत्र्यानंतर म्हणजे 75 80 85 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती सर की पारोळा, धरणगाव, कासोदा, नशिराबाद आणि फैजपूर ही गावं जळगाव जिल्ह्यामध्ये अत्यंत टॉपची अशी गावं होती आणि या गावांमध्ये साळी समाजाचा जो व्यवसाय आहे हात मागायचा, तो हातमागावर खनाळे विणणे हा एकदम अतिशय चांगला असा व्यवसाय यस होता. यस 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 यस। आणि मग ह्या पेठा होत्या, ह्या खूप मोठ्या पेठा होत्या. मला आठवतंय की आमचे आजोबा म्हणजे साधारणपणे मला 70ची गोष्ट सांगतोय मी. जेव्हा मी लहान होतो 5-6 वर्षाचा असेल, तर 1970 साली आमच्या इथं आमची एक फर्म होती आणि त्याद्वारे पारोळ्या येथून म्हणजे माझे वडील सांगायचे की आमच्याकडे 1000 माग हे होते आणि 1000 मागावर माल विणला जाऊन तो आमच्याकडे यायचा आणि आम्ही तो माल सर महाराष्ट्रात नाही तर बेंगलोरला भारत रियान कंपनी होती त्यावेळेस. मी लहान होतो, मला वाचायचं कॅलेंडर यायचे त्यावेळेस, मोठे मोठे कॅलेंडर यायचे. मी त्याच्यावर वाचतो भारत रियान कंपनी बेंगलोर. तर पारोळा येथून बेंगलोरला माल शिफ्ट होत होता. वास्तविक दळणवळणाची साधनं फार नव्हती, टेलिफोन फार नव्हते. फक्त ट्रकच्या साह्याने इतका लांब माल जायचा आणि तिथून डीडीच्या साह्याने ते लोक पैसे पाठवत होते. म्हणजे इतका गौरवशाली इतिहास आपल्या या खानदेशाचा आहे. सर जी, जो आप कह रहे हो ना, ये इसका अनुभव मैंने खुद ने किया हुआ है। लेकिन ऐसी अवस्था हो गई हमारी कि हमने आधुनिकता को स्वीकार नहीं किया, स्वीकारा नहीं. हमने हाँ, टेक्नोलॉजी को सही बात स्वीकार है. नहीं किया। हमने आधुनिकता का स्वीकार न करने के कारण आपले हमारे पेशेंट बिजनेस जो आहे. है दिन ब दिन हमारे बिजनेस जो है वो कम होते चले गए और एक ऐसी अवस्था आ गई कि जो हमारी भगवान थे, देवता थी, जो हैंडलूम थे, उनको ही मैंने खुद ने अपने आंखों से जलते हुए देखा है। मुझे तो सही लगता बात. है कि ये ऐसी दुर्भाग्य अवस्था किसी के जीवन में नहीं आनी चाहिए। और हालांकि इसी के साथ में एक सबक लेते हुए हमको ये भी बात सीखना चाहिए कि टेक्नोलॉजी जो है, आधुनिकता जो है, उसका स्वीकार करना बहुत आवश्यक होता है, क्योंकि ये कंपटीशन का युग है, इसमें स्पर्धा चलती है। आजकल मैं देखता हूँ तो बाल काटने के बिजनेस में नाई तो कम है, बाकी समाज के लोग ही ज्यादा है। ज्यादा है. कुम्हार लोगों का जो है, कुम्हार लोग होते हैं ना, कुम्हार लोगों का तो बेचारों का तो बिजनेस ही बंद हो गया बेचारों। सोने के भी दुकान में देखते हम लोग तो 50% वो सुनार खुद होते हैं, 50% बाकी लोग है उसमें भी। मतलब वो जो अपना परंपरागत और ट्रेडिशन का जो बिजनेस था, बहुत सारे लोगों का बंद हो गया। इसकी प्रमुख कारण सर ये है कि हमने टेक्नोलॉजी का स्वीकार नहीं किया, स्वीकार केला नाही आणि हमने आपण काय आधुनिकता केलं. का स्वीकार नहीं किया, और इस वजह से इतनी बुरी हालत हो गई है कि आज जो परिवार आप कहते थे, मतलब तब आपकी जो कंडीशन थी उस हिसाब से आज की फाइनेंशियल कंडीशन आपकी तो निश्चित रूप से बिलकुल सही कम सर. होगी, नहीं, क्योंकि तब आमचीच नव्हे सर, तब आमचीच नव्हे आपके घर सर. में सोने का धुआं निकलता था, हा, सोन्याचा तब धूर आपके घर में त्यावेळेस सोने का धुआं निघत निकलता आहे. था। लेकिन आज की कंडीशन है त्यावेळेस साड़ी समाज की, वो थोड़ी सी बहुत ही डाउन हो गई। अब डाऊन इसकी झाली. नहीं, एक्चुअली वो हुआ ये सर जी कि ये मूलतः मैंने, अगर मेरी डॉक्यूमेंट्री आप पढ़ेंगे तो मैंने बहुत ही शॉर्ट पीरियड में बहुत ही अच्छा उसमें बताया है कि ये ऐसा क्यों हुआ। चलो कोई बात नहीं, देर आए दुरुस्त आए, हम लोग तो है अभी अभी हमको तो सीखना है और ना है, उससे ही सीख कर दिखाना आगे है. ही हमको जाना है। Yes. और मेरा तो ये सर यही सपना है कि ये जो गौरवशाली परंपरा साड़ी समाज को मिली थी, इसी गौरवशाली परंपरा को मैं वापस लाऊं। इसी गौरवशाली परंपरा के साथ में साड़ी समाज का हर व्यक्ति अपने कंधे से कंधे मिलाकर खड़ा रह जाए। यही साड़ी समाज जो लोगों को कुछ देता था, सिखाता था, आज कुछ भी हो, लेकिन इंटरनेशनल लेवल के ऊपर साड़ी बोले तो हर किसी व्यक्ति को हम हमारी पहचान देने की हमको आवश्यकता नहीं पड़नी चाहिए। मैं अगर किसी व्यक्ति को पहले बोलता था कि यार मैं साड़ी हूं, तो 10 मिनट मुझे उसको ये बताने में लगते थे कि ये साड़ी क्या है। खरंय सर, आज ऐसी खरं आहे. कंडीशन है कि साड़ी बोले तो उसको समझ में आता है कि साड़ी कौन है। साडी म्हणजे आपण जेव्हा ज्युएश सरांचे फोटो दाखवायचो सर, म्हणजे जेव्हा आम्ही युवक मंडळ सुरू केलं 1984 साली,
जीवेश्वरांचा फोटो दाखवायचं तर लोक त्याला ज्ञानेश्वर आहेत काय असं विचारायचे. इतके म्हणजे आपण इतकं मागे गेलो आणि आपल्या लोकांच्या घरात सुद्धा जीवेश्वरांचा फोटो त्यावेळेस नव्हता. तर आम्ही त्यावेळेस ते पुण्याहून प्रिंट करून आणून घरोघरी ते फोटो त्यावेळेस युवक मंडळाने वाटले होते. कारण पोटाच्या लढाईत काय झालं की माणूस आपला स्वतःचं सत्व विसरला, आपली कला विसरला आणि फक्त पोट भरण्यासाठी हा घरून निघाला आणि त्याच्यामुळे तो सगळं विसरला. नहीं, हालांकि क्या था सर, मैं आपको कहता हूँ पहला कि आदमी को खाली पेट सबसे बड़ी यूनिवर्सिटी क्या है पता है आपको? इस दुनिया की सबसे बड़ी यूनिवर्सिटी है वो खाली पेट। खाली पेट। और उस टाइम क्या हुआ था कि हम सब लोग के पेट अच्छे भरे हुए थे, अच्छा पैसा मिल रहा था, सुख और संपन्न परिवार थे, तो कहीं जाने की जरूरत नहीं पड़ी। हमने यही सोचा अरे ये तो चलेगा यार, चलेगा। लेकिन ये हुआ ये कि वो पॉइजन था, धीरे 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 उतर रहा था और एक दिन पूरा खा गया हम लोगों को। और उसी के कारण आज हमारे बहुत सारे ब्रदर्स एंड सिस्टर्स साड़ी समाज के सूरत में पावरलूम पे 8-8, 12-12 घंटे के लिए काम करने जाते हैं, मध्य प्रदेश में काम करने जाते हैं, ब्रह्मपुर में काम करने जाते हैं। कोई बात नहीं सर, से कंधा मिलाकर एक बार फिर गौरवशाली इतिहास तो हम जरूर लाएंगे, जरूर बनाएंगे। आप पारोळा में कब से रहते हो? पारोळ्याला मी जन्मापासून राहतो सर. माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी ही पारोळाच आहे. कितने भाई आप कितने भाई है? आम्ही 2 भाऊ. मी मोठा आहे. हा, माझा लहान भाऊ तो बिझनेसमॅन आहे. त्याचं नाव अनिल शिवराम आढाव. अच्छा, वो भी मेरे अच्छे मित्र है। हाँ, तो बिजनेसमैन है। प्रताप शेठ शबूलाल साड़ी जो है अमरनगर के, उनके भी अच्छे मित्र है। और हमारे वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के काफी कार्यक्रमों में उन्होंने सूरत में उपस्थिति भी लगाई हुई है, अनिल आढाव जी। ओके, वही पारोळा में रहते वो फिर? हाँ, आम्ही एकत्र राहतो सर. आमचं घर एकच आहे. आम्ही एकत्र राहतो, 2 भाऊ आहेत. भाभी जी कहाँ से फिर बिलोंग करती है? हा, तर आमच्या मिसेस मूळच्या तळोद्याच्या, परंतु तिथेही तसंच झालं. सगळे कारखाने वगैरे बंद पडले आणि मग तळोदा नंदुरबार येथून लोक नेपाळनगरला गेले मध्य प्रदेशमध्ये. नेपाळनगरला एक मोठी सर कापडाची मिल होती त्यावेळेस सरकारी, अजून पण आहे पण आता खूप कमी झाली. तर हे सगळे लोक तिथे वर्कर म्हणून गेले आणि माझे सासरे आणि सासूबाई आणि त्यांचे 3 भाऊ हे सगळे नेपाळनगरला गेले. आणि नेपाळनगरला ते असतानाच आमचं लग्न झालं 1989 साली, 9 जुलै 1989. आणि त्यानंतर मग ते 96-97 ला पुण्याला शिफ्ट झाले रिटायरमेंट नंतर. आप साड़ी समाज में कब से सक्रिय हो? मी विद्यार्थी दशेपासून सर 1983 पासून मी युवक मंडळाच्या निमित्ताने साडी समाजामध्ये सक्रिय आहे. पारोळा में साड़ी समाज के कितने परिवार होंगे हमारे? हा, तो पारोळ्यामध्ये साडी समाजाचे एकूण 4 गट काम करतात. जरा बताइए उनके बारे में भी थोड़ा सा. हा, तेच सांगतोय. 4 गट काम करतात. 4 गटांमध्ये त्यावेळेस परिस्थिती अशी होती 1983-84 साली की खूप लोक होते, आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी होती, लोकसंख्या पण चांगली होती. आणि त्यावेळेस मग साई समाजाचे 4 ठिकाणी जीवेश्वर जयंती साजरी व्हायची. आज देखील 4 ठिकाणी जीवेश्वर जयंती साजरी होते. त्यापैकी मुख्य जे आहे सोको साई समाज, जिथं आम्ही काम करतो त्या समाजाची भली मोठी जागा आहे. आणि देव कृपेने, जीवेश्वरांच्या कृपेने 2008 16 फेब्रुवारी 2008 या दिवशी आम्ही जीवेश्वरांचं मंदिर बांधून म्हणजे अवघ्या 24 महिन्यात मंदिर बांधून पूर्ण केलं आणि लोकार्पण केलं आहे. आणि त्याच ठिकाणी भली मोठी जागा आहे की त्या ठिकाणी आपण म्हटलं त्या पद्धतीने भव्य असं मोठं मंगल कार्य त्या ठिकाणी होऊ शकतं. दुसरे जे आपल्या साडी जे आहेत त्यांचं देखील चांगली देखील 40-50 घरं आहेत. सखोल साई समाजाची 40-50 घरं आहेत. सूर्यवंशी सखोल साई समाजाची देखील 40-50 घरं आहेत. त्यांची देखील जागा आहे. वापस बताएंगे आप वापस बताएं. हा, सखोल साई समाजाची आजची बरोबर सांगतो 2017 साली 2017 साली जेव्हा आम्ही पुन्हा खानेसुमारी केली, पहिली खानेसुमारी आम्ही युवक मंडळाच्या निमित्तानं 87 साली केली. त्यावेळेस 1200 आपले समाजाची एकूण लोकसंख्या होती. आणि पुन्हा आम्ही 2017 मध्ये एक सर्वे केला, प्रत्येकाचे फॉर्म्स भरून घेतले. तर त्यावेळेस सगळे मिळून आपली 115 घरं होती. आणि 115 घरामध्ये 550 महिला पुरुष, म्हणजे निम्म्याने संख्या कमी झाली होती 20 वर्षात. निम्म्याने संख्या कमी 550 आजच्या घडीला आपल्या लोकसंख्या आहे. 40 घरं सखोल साई समाजाची, 40 घरं सूर्यवंशी सखोल साई समाजाची, 20 घरं कुठला म्हटला तुम्ही? सूर्यवंशी सखोल साई समाज. म्हणजे हा कुठला महासभा आहे सूर्यवंशी सखोल साई समाज. ठीक आहे. म्हणजे 72 ज्याला 72 जेव्हा म्हणतो आपण महासभा,
त्याच्याशी कनेक्टेड, पण आपण सगळे एकत्रच काम करतो आता. ओके ओके. तिसरा? हा, तिसरं समाज आहे, ते पण 20-25 घरं आहेत, चौथ्याची पण 20-25 घरं, आणि एक घर असं आहे की ते एकच आहे. कोण आहे वो? ते वाढवळ, ते बऱ्हाणपूरकडचे आहेत. ते एकच घर ते त्यांचं आहे. वाढोळे वाढोळे. नाही नाही, वाढवळे आहेत, वाढवळ्यांची आहेत, खूप घरं आहेत. 25 ते 30 घरं त्यांची पण आहेत. ओके. आज साधारणपणे 115 ते 20 घरं आजच्या घडीला पारोळ्यात आहेत. नहीं, वो भी वर्ल्ड साड़ी फाउंडेशन ने तो ऑलरेडी ये तो ऐसा एक प्लेटफॉर्म बनाया हुआ है कि वाडोळे हो, ढिकले हो, बांगड हो, हो. आहेर हो, स्वकुळ हो, कोई भी हो. नाही, पारोळ्यात पण तसंच आहे सर, पण एक कसं बाय फर्गेशन करून सांगायचं नहीं, म्हणून अच्छी तुम्हाला बात है सांगितलं. और यही होना बहुत ही आवश्यक है, यही होना बहुत आवश्यक है. अच्छा, आप पारोड़ा साड़ी समाज के अभी उत्तरदायित्व क्या है आपके ऊपर? हा, तर पारोळा साई समाजाचे भव्य मंदिर आहे. या मंदिराचं 2004 ते 2010 पर्यंत आमचे लहान बंधू अनिल आढाव अध्यक्ष होते, आणि त्यांच्याच कारकिर्दीत ते मंदिर बांधून पूर्ण झालं. मग रोटेशन प्रमाणे आम्ही दुसऱ्याला चेअरमन केलं. तर असं करता करता आज 2020 पर्यंत 4 चेअरमन झाले आहेत, आणि कालच आम्ही एक आपल्या साई समाजाच्या गरजू महिला पुरुषांना 13 लोकांना अन्नदानचं किट वाटप केलं आहे. आम्ही त्या ठिकाणी आता मार्गदर्शक म्हणून काम करतोय. दोघं अच्छा, बंधू. ओके ओके. मतलब आप साड़ी समाज के कोई अध्यक्ष वगैरह नहीं है अभी? नाही, आता मार्गदर्शक म्हणून काम करतोय. ठीक है. तर और सगळं वही बोलतो भूमिका ना अच्छी सर. रहती है मुझे लगता मी है. उपाध्यक्ष पण होतो, सचिव पण होतो, ज्येष्ठ संचालक म्हणून होतो, आणि मग आता त्याला म्हटलं आता तुम्ही तरुणांकडे सोपवलेलं आहे, तरुण मुलं काम करतायत, आम्ही मार्गदर्शकाची भूमिका घेतोय. अच्छा, ये संकल्प फाउंडेशन 10 साल पहले स्थापित किया आपने. ये संकल्प फाउंडेशन की संकल्पना आपके मन में कैसी आई? ये संकल्प फाउंडेशन है क्या? बरोबर. क्यों स्थापित किया आपने 10 साल में? संकल्प फाउंडेशन क्या का ये कैसा रहा? जरा संकल्प फाउंडेशन के बारे में बताइए. 5/4/2018. क्या इस संकल्प फाउंडेशन का साड़ी समाज से भी कोई रिलेशन है? हो, येस. पूरी बातें थोड़ी सी बताइए. तेही सांगतो. ज्यावेळेस मग साई समाजाच्या अध्यक्षपदाचं काम संपलं, तिथं त्यावेळेस अनिल बंधू आमचे अध्यक्ष होते, आणि मी बांधकाम समितीचा चेअरमन होतो. मग ते काम संपलं, ते दुसऱ्या तरुण मुलांकडे ते काम दिलं गेलं. मग आपण असं करूया म्हटलं आता, की सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्याला काम करायचं आहे. आणि मग या माध्यमातून 5 एप्रिल 2011 रोजी संकल्प फाउंडेशनचे रिसर नोंदणी झाली. त्या दिवशी गुढीपाडवा होता, आणि म्हणून आम्ही बरेचसे कार्यक्रम गुढीपाडव्याला घेत असतो. गुढीपाडव्याच्या दिवशी 5/4/2018 रोजी संकल्प फाउंडेशनची स्थापना रजिस्ट्रेशन मिळालं, पहिला त्याला नंबर मिळाला धर्मादाय आयुक्तांकडून. याच्यामुळे पाठीमागे संकल्पना अशी होती की स्थानिक काम करताना बऱ्याचदा मर्यादा येतात. आपल्याला स्थानिक काम करतानाच इतरांसोबत काम करायचं आहे. इतर संस्था आहेत, इतर व्यक्ती आहेत, आणि खूप मोठा समाज आहे, महाराष्ट्रात आहे, गुजरातमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, यांच्यासोबत आपल्याला काम करायचं आहे. ही भूमिका आमच्या डोक्यात तेव्हापासून होती, आणि मग त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावामध्ये संपर्क करत गेलो, आणि त्या लोकांना सोबत घेतलं. सोबत असणारे लोक बदलले, संस्था बदलल्या. सखो साळी समाज सुरत असेल, जळगाव असेल, अमळनेर असेल, हे लोक बदलत गेले, पण ते त्यांच्या सोबत घेऊन आम्ही हे काम करायला सुरुवात केली, आणि मग हळूहळू करता करता एक एक कार्यक्रम व्हायला लागले. पहिला आमचा सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम झाला असेल तो म्हणजे खानदेशातील पहिलाच उपवर वधू मेळावा. त्यावेळेस काय होतं की फक्त पुणे, मुंबई, नाशिक अशा ठिकाणी मेळावे व्हायचे. जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी मेळावे होत नव्हते. मग हे आमच्या लक्षात आलं की आपला हा जो समाज आहे तो समाज लांबवर जाऊ शकत नाही, ते मुलं मुली लांबवर जाऊ शकत नाही. आणि मग 2013 यामध्ये दिवाळीनंतर आम्ही ठरवलं की आपण एक वधूवर मेळावा घ्यायचा, आणि मग त्याची तयारी सुरू केली. आणि 16 फेब्रुवारी 2014 रोजी हा खानदेशातील पहिलाच भव्य असा वधूवर मेळावा आम्ही या ठिकाणी पारोळ्याच्या मंगल कार्यालयामध्ये. त्याचं कारण असं होतं की आम्ही जीवेश्वर मंदिरात ठरवलं होतं, परंतु अचानक परिस्थिती बदलली, वातावरण बदललं, पावसाची शक्यता निर्माण झाली. आम्ही ताबडतोब आदल्या दिवशी त्या मंगल कार्यालयात गेलो, मंगल कार्यालय बुक केलं. मोठं मंगल कार्यालय आहे, 2 मजली मंगल कार्यालय आहे, ते मंगल कार्यालय बुक केलं. त्या ठिकाणी हा मेळावा घेतला, आणि या मेळाव्याला सर इतका प्रचंड असा प्रतिसाद मिळाला की आम्ही जे स्वप्नात देखील त्याचा विचार केला नव्हता. आम्ही त्या मंगल कार्यालयात सकाळी 6 वाजेपासून थेट रात्री 8 वाजेपर्यंत सगळे
कुटुंबीय आणि आमचे सगळे जे पदाधिकारी मार्गदर्शक त्या ठिकाणी बसून होतो. पण त्याच्या बाजूला कार्यालयाच्या बाजूला मोठं खूप मैदान आहे, त्याला आझाद चौक असं म्हटलं जातं. फार आता आझाद चौक हा प्रसिद्ध आहे. आणि मग त्या ठिकाणी इतक्या गाड्या लागल्या होत्या की ते लोक तिथं दुकानदार लोक आम्हाला नंतर दुसऱ्या दिवशी सांगत होते की सर म्हणणे कालच्या दिवशी तुमचा काय मोठा कार्यक्रम होता. म्हटलं असं असं होतं, आमचा वधूवर मेळावा होता. सर अशी परिस्थिती होती म्हणे या ठिकाणी गाड्या लावायला जागा शिल्लक नव्हती. आणि महाराष्ट्रातला असा कोणताही जिल्हा नव्हता की ती गाडी आपल्या पारोळ्यात आझाद चौकामध्ये उभी राहिली नव्हती. प्रचंड संख्येने लोक लांब लांबून म्हणजे मध्य प्रदेश मधून आले होते, सुरत मधून खूप मोठा जनसमुदाय या ठिकाणी आला होता. आणि महाराष्ट्रातून तर प्रचंड की आम्ही ओळख करून घेता आणि देताना आमचा दिवस कसं गेलाय समजलं नाही. इतके लोक त्या ठिकाणी मान्यवर साई समाजातले खूप मान्यवर लोक त्या ठिकाणी हजर होते. आणि अतिशय भव्य असा मेळावा त्या दिवशी पारोळ्यामध्ये साजरा झाला. आणि त्याला खूप लोकांनी सहकार्य केलं, स्वतःहून स्वयंस्फूर्त पद्धतीने सहकार्य केलं. आणि त्यावेळेस जवळजवळ 400 मुलं आणि मुली यांनी स्वतःच त्या ठिकाणी आपला परिचय दिला होता. अतिशय माइलस्टोन असा कार्यक्रम झाला आणि त्याच्यापासून अनेक लोकांनी प्रेरणा घेतली. सर हा जो वधूवर मेळावा होता, हा वधूवर मेळावा संकल्प फाउंडेशन तर्फे साजरा करण्यात आला होता का? हो सर, हा अच्छा, प्युअरली संकल्प फाउंडेशनचाच मेळावा होता. आणि तो संकल्प फाउंडेशननेच आयोजित केलेला मेळावा होता. संकल्प फाउंडेशन हे फक्त साळी समाजासाठीच काम करतंय का, असं म्हणायचंय का तुम्हाला? हो, म्हणजे साई समाज तर आहेच सर, पण त्यासोबत आम्ही मग थोडा ट्रॅक चेंज नंतर चेंज केला. साई समाजासोबतच जे जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन करण्याची भूमिका आम्ही घेतली. आणि दरवर्षी 2015 पासून दरवर्षी 3 जानेवारी ते 20 जानेवारी या काळामध्ये सावित्रीबाई फुलेंचा महिला मुक्ती दिन असेल त्यासाठी आम्ही वक्तृत्व स्पर्धा घेतो. आणि 12 जानेवारी ते 18 जानेवारी पर्यंत युवा चेतना दिवस असतो, युवा चेतना सप्ताह असतो स्वामी विवेकानंद जयंती निमित्त. तर दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये अपील करतो आणि एक शाळा ठरवून त्या शाळेमध्ये सर्व तालुक्यातील विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेचं आमंत्रण देतो आणि खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी होत असतो. आतापर्यंत कंटिन्युअस दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी हा कार्यक्रम झालेला आहे आणि शेकडो विद्यार्थी यातून तयार झालेले आहेत वक्तृत्व स्पर्धेमध्ये. आमचा विषय स्वामी विवेकानंद आणि सावित्रीबाई फुले हाच असतो. साई समाजाचे मुलं पण असतात, पण त्यासोबत इतरांसाठी देखील काम केलं पाहिजे ही आमची त्यावेळेस भूमिका होती. आणि त्यानुसार देखील, कारण आपल्याला काम करायचं, समाजात काम करायचं, साई समाजात काम करतोच आहे आपण, पण त्यासोबत हा जो विद्यार्थी आपला त्याला बोलता आला पाहिजे, त्याला आपले भावभावना प्रकट करता आली पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही असा हा एक प्रयोग केलेला आहे. त्याचबरोबर 5व्या महिन्यात 2014 साली 5व्या महिन्यात आम्ही एक महिला मेळावा घेतला होता. ज्या महिला त्यांना आपले हक्क काय आहेत, आपण संसारात जीवन जगत असताना काही अडचणी आल्या तर त्याला तोंड कसं द्यायचं यासाठी महिला मेळावा आणि समुपदेशन या ठिकाणी आम्ही ठेवलं होतं. आणि त्यासाठी नाशिकचे आपल्या समाजाचे वकील ऍडव्होकेट बाळकृष्ण मोरे हे त्या ठिकाणी आले होते आणि अतिशय चांगला महिला मेळावा त्या ठिकाणी आम्ही साजरा केला होता. पुढे सांगू सर? एक मिनिट चार्जिंग संपत होतं थोडस. एकच मिनिट, चार्जिंग संपत. हा सर बोला आता. हा, तर आमचं कसं आहे सर, आमची धारणा होती डोक्यात, असं म्हणतात की पायाने चालणारी माणसं अंतर कापतात आणि डोक्याने चालणारी माणसं ध्येय गाठतात. आम्हाला एक ध्येय गाठायचं होतं आणि त्यानुसार दरवर्षी साधारणपणे 6 ते 7 कार्यक्रम ते ठरलेले असतात. त्याचे कुठे जरी वाच्यता झाली नाही, प्रोपोगंडा झाला नाही तरी आमच्या जानेवारीमध्ये हा एक कार्यक्रम असतो वक्तृत्व स्पर्धेचा. मार्च किंवा एप्रिलमध्ये जेव्हा गुढीपाडवा येतो त्यावेळेस आमचा संसदेचा वर्धापन दिन, त्यानिमित्त व्याख्यान वगैरे आयोजित केलं जातं. त्यानंतर जूनमध्ये 6 जूनला जागतिक पर्यावरण दिन असतो, त्या दिवशी आम्ही झाडं लावण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. 4-5 ठिकाणी आतापर्यंत झाड आम्ही वृक्षारोपण केलं आहे, ती झाडं जगवतो आहेत. त्यानंतर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असतो, त्यावेळेस देखील आम्ही महिलांना बोलवतो. कुठला 8 मार्च. येस सर, कुठला गुरुपौर्णिमा. अच्छा, गुरुपौर्णिमा. पौर्णिमेला हा ऑक्टोबर मध्ये किंवा नोव्हेंबर जसं तारखेनुसार ज्या दिवशी गुरुपौर्णिमा येईल त्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी होत असते. 8 मार्चला जागतिक महिला दिनाचा देखील आम्ही कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत असतो. आणि मग मध्ये काही कार्यक्रम आले
तर ते कार्यक्रम आम्ही घेत असतो. साधारणपणे आम्ही 2017 साली हातमाग दिवस, आपला 7 ऑगस्टला हातमाग दिवस असतो, तर तो हातमाग दिवस देखील पारोळ्याच्या जीवेश्वर मंदिरात आम्ही साजरा करतो. आणि त्यासोबत आपली जीवेश्वर जयंती तर असतेच. जीवेश्वर जयंतीच्या निमित्ताने साधारणपणे 8 ते 15 दिवस अगोदर पारोळ्यामध्ये श्री जीवेश्वर चरित्र ग्रंथ वाचला जातो. एक पुजारी आपल्या मंदिरात अतिशय छान पद्धतीने ते वाचतात. संपूर्ण साई समाजाला निमंत्रण असतं. त्या ठिकाणी असं कोणत्याही प्रकारचा भेद केला जात नाही. संपूर्ण साई समाजाला निमंत्रण दिले गेलेलं असतं. ते साई समाजाचे लोक, महिला येतात. रोज एक अध्याय या पद्धतीने आपलं ते वाचन होत असतं आणि जीवेश्वर जयंतीला सामूहिक भोजनाचा कार्यक्रम होत असतो. आम्ही हा देखील एक प्रयोग करून पाहिलाय 3 वर्षापूर्वी, की सगळ्यांना मिळून आपण सामूहिक भोजन ठेवूया. आम्ही लोकांना तयार केलं, प्रत्येक कमिटीला बोलवलं. ज्या ठिकाणी आपण साई समाजात 4 अध्यक्ष आहेत, 4 पंचमंडळ आहेत, त्या सगळ्यांना एकत्र केलं आणि जीवेश्वर जयंतीचे कार्यक्रम एकत्र करूया अशी संकल्पना त्यावेळेस मांडली. आणि त्याला देखील अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. आणि त्याला मग दिवसभर कार्यक्रम होता. त्या ठिकाणी देखील भाषणं झालीत, मुलांना बक्षिसं दिली गेलीत. आणि मुलांना बक्षीस जर आम्ही काय दिलं माहितीये का, की जे मुलं त्या वर्षी पहिले, दुसरे, 10वी असेल, 12वी असेल, BA BCom असतील, या मुलांना आम्ही बक्षीस देताना काय केलं, की जीवेश्वर आणि माता अंकिनी, माता दशांकिनी यांचा फोटो आम्ही त्यांना मोठा प्रेझेंट केला, की त्यांच्या घरामध्ये तो फोटो कायम राहील आणि त्या ठिकाणी त्यांना आठवण येईल की जीवेश्वर जयंतीच्या दिवशी आपल्याला हा फोटो प्रेझेंट मिळालेला आहे. ही एक संकल्पना आम्ही त्यावेळेस राबवली आणि त्याला अतिशय प्रचंड असा प्रतिसाद त्यावेळेस मिळाला होता. आणि 2014 साली वधूवर मेळावा सर, आपल्या भारतातील बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्यामध्ये तो नाव सांगितले सर तर आश्चर्य वाटेल. बघा, मी वाचून दाखवतो. ही निमंत्रण पत्रिका होती. ही त्या ठिकाणी निमंत्रण पत्रिका होती 14 फेब्रुवारी 2014च्या कार्यक्रमाची. तर त्याच्यामध्ये त्यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष होते अण्णासाहेब सुभाषराव सखाराम बेलेकर इचलकरंजी. हे अखिल भारतीय सखोल साई समाजाचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यावेळेस आमचे तत्कालीन आमदार सतीशरावजी पाटील होते. अखिल महाराष्ट्र समाज संस्थेचे अध्यक्ष सोमनाथजी कासटकर होते. संपादक सखोल समाचार किसनराव जेधे हे सुद्धा आले होते. डॉक्टर बारगजे होते. अंजलीदेवी बावणे देखील त्या ठिकाणी पाहुण्या होत्या. बाळकृष्ण ओंकार आढा होते. श्रीकृष्ण निवृत्ती खामकर साई समाचार याचे संपादक होते. त्यानंतर बाळकृष्ण हरिभाऊ बागोल उदयकाळचे संस्थापक अध्यक्ष आहेत ते होते. त्यानंतर रामचंद्र गोविंदराव बागडे, ते आता जज आहेत, बांद्र्यामध्ये राहतात बघा, मुंबईला जज आहेत, ते देखील या ठिकाणी कार्यक्रमाला आले होते. डेप्युटी कलेक्टर संजय बागडे हे सुद्धा आले होते. अजय भगवान साळी आपले शिक्षण सहसंचालक आहेत पुण्याला, ते देखील त्या ठिकाणी कार्यक्रम आले होते. आणि मग सुरत आणि शहादा, एरंडोल प्रत्येक गावाचे त्या ठिकाणी अध्यक्ष आम्ही यांना बोलवलं होतं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय प्रचंड असा तो कार्यक्रम त्या दिवशी झाला होता. ते फोटो जे सांगतात सर, की त्याच्यावर तो हॉलमध्ये 1000 लोकांना बसायला जागा होती. तर स्त्री पुरुष बसून देखील जागा शिल्लक नाही म्हणून कितीतरी लोक बाहेर उभे होते, गॅलरीमध्ये उभे होते. तो कार्यक्रम बघत होते. इतका अतिशय सुंदर तो प्रसंग त्या ठिकाणी होता. आणि आम्हाला असं वाटलं की साई समाजाने खूप आमच्यावर प्रेम दाखवलेलं आहे आणि त्या प्रेमाचा उतारी होण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. त्याच माध्यमातून आम्ही 2019 मध्ये आणखी दुसरी संकल्पना राबवली. त्यावेळेस वधूवर मेळावा घ्यायचा असं ठरलं होतं, परंतु लॉकडाऊन येणार, कोरोना सुरू झाला होता. साधारणपणे डिसेंबर 2018ला कोरोना सुरू झाला होता आणि मग आपल्याला मेळावा घेता येणार नाही हे आमच्या लक्षात आलं. मग आम्ही काय केलं की एक वधूवर पुस्तिका काढायची आणि ती प्रत्येकाला घरपोच पाठवायची. ज्यांनी नोंदणी आपल्याकडे केली असेल आणि त्या नोंदणीदाराला आणि हितचिंतक, मार्गदर्शक, जाहिरातदार यांना ती घरपोच पाठवायची अशी संकल्पना राबवली. आणि त्याला सुद्धा अतिशय प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. आणि आमचे मागच्या वर्षी गुढीपाडव्याला 25 मार्च 2020 गुढीपाडवा या दिवशी ऋणानुबंध ही वधूवर पुस्तिका प्रकाशित झाली. लॉकडाऊन मध्ये थोडं उशिरा प्रकाशित झाली, परंतु आम्ही तो कार्यक्रम गुढीपाडव्याला ठेवणार होतो. लॉकडाऊन सुरू झालं, प्रेस बंद झाले, ही प्रेसमध्ये पुस्तिका अटकली आणि अतिशय चांगली पुस्तिका ही तयार झाली. आणि या ठिकाणी सुद्धा जवळजवळ 200 वधूवरांची नावं या ठिकाणी आहेत. आणि या प्रत्येकाला आम्ही पोस्टाच्या साहाय्याने, कुरिअरच्या साहाय्याने ही वधूवर पुस्तिका घरपोच केली.
आणि त्यानंतर देखील साई समाज इतक्या लोकांचे फोन यायला लागला की सर आम्हाला सुद्धा पुस्तिका पाहिजे, आम्ही जरी नाव नोंदवलं नसलं तरी आम्हाला पुस्तिका पाहिजेत. आणि करता करता पहिल्या वधूवर मेळाव्याच्या 1000 पुस्तिका मी काढल्या होत्या, त्या 1000 पुस्तिका संपल्यात. याच्या देखील 500 लॉकडाऊनच्या काळात देखील ह्या 500 पुस्तिका मी प्रकाशित केल्या होत्या आणि अतिशय एक 5-7 प्रती या ठिकाणी शिल्लक आहेत. इतका चांगला प्रतिसाद या ठिकाणी याला देखील मिळालेला होता. याला देखील अखिल भारतीय साई समाज असेल, वळा साडी फाउंडेशन असेल, अखिल महाराष्ट्र साई समाज असेल, महासभा एरंडोल असतील आणि अशा अनेक संस्थांनी या ठिकाणी मदत केली आणि याच्या माध्यमातून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा झाला. आताही तुम्ही जीवन गौरव कृतार्थ पुरस्काराचं आता त्याबद्दल थोडस हो, आता ते सांग. मग जून जुलै मध्ये हे सगळं पुस्तिकांचं वाटप संपलं. प्रत्येकाला पुस्तिका मिळाल्याची खात्री करून घेतली आम्ही फोन करून. तुम्हाला देखील पुस्तिका पाठवली होती, तुम्हाला देखील फोन करून खात्री केली पुस्तिका सर मिळाली का. सगळ्यांना पुस्तिका मिळेपर्यंत शांत बसलो आणि मग असं विचार आला की आता लॉकडाऊन आहे, सगळे लोक घरी आहे, काय करावं. तर डोक्यात एक संकल्पना आली आणि व्हॉट्सअप ग्रुप आम्ही सुरू केला, संकल्प. बघता बघता एक ग्रुप पूर्ण झाला आमचा, दुसरा ग्रुप सुरू केला संकल्प 2 म्हणून. आणि त्या माध्यमातून साई समाजातील विविध क्षेत्रातील जे नामवंत व्यक्ती आहेत, महिला असतील, पुरुष असतील, ह्या लोकांना एका व्यासपीठावर कसं आणता येईल हा प्रोजेक्ट सुरू केला. आणि मग नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही गुगल मीट घ्यायला सुरुवात केली आणि अतिशय चांगला प्रतिसाद. तर आपण देखील त्या प्रत्येक गुगल मीटला हजर राहत होता. अतिशय चांगला प्रतिसाद असा त्या गुगल मीटला मिळत होता. पहिलीच आमची गुगल मीट इतकी भारी झाली की आतापर्यंत कोणी विचार केला नसेल सर. आमचं काम करताना एक ठरलंय, थोडं हटके काम करायचं, वेगळ्या पद्धतीने काम करायचं. साई समाजामध्ये महाराष्ट्रात तरी आज 3 मासिकं आपली काम करतायत. साई समाचार इचलकरंजी, जिव्हेश्वर समाचार पुणे आणि स्वगो समाचार ठाणे, हे 3 मासिकांचे जे संपादक आणि अध्यक्ष आहेत त्यांना एका व्यासपीठावर कसं आणता येईल हा आम्ही त्या वेळेस प्रयोग केला आणि 3घांना एका व्यासपीठावर बोलवलं आणि ती गुगल मीट केली. अतिशय प्रचंड प्रतिसाद त्यांचा मिळाला आणि त्यांना देखील ही कल्पना आवडली की असा कोणी विचार केला नव्हता की 3घांनी एकत्र येऊन आपली माहिती द्यायची आहे. कॉम्पिटिशन नाही, टीका टिप्पणी नाही, परंतु आपण काय करतोय, 3घही साई समाजासाठीच काम करतायत. मग आपण काय काम करतोय, आपले किती सभासद आहेत. त्या गुगल मीट मधून खूप प्रचंड या पद्धतीने डिस्कशन पण झालं. आपण देखील त्या ठिकाणी भाग घेतला होता. आणि त्यानंतर आपले वर्ल्ड साडी फाउंडेशनचे आपले राज्य प्रमुख देवेंजी यांची स्वदेशी मार्च ही संकल्पना, याच्यावर देखील एक गुगल मीट आपण घेतली होती आणि त्याला देखील प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला होता. नुकतंच स्वदेशी मार्चचं उद्घाटन व्हायचं होतं, त्याच महिन्यात होणार होतं. तर त्यावेळेस ती स्वदेशी मार्चची जी देवेंजींची मुलाखत झाली ती अतिशय हटके मुलाखत झाली होती. त्यांचं स्पष्ट बोलणं आणि तुम्ही देखील त्या ठिकाणी त्या दिवशी तुमचा प्रतिसाद नोंदवलेला होता. आणि असं करता करता बऱ्याच लोकांच्या आम्ही मुलाखती घेत गेलो आणि त्यानंतर आम्हाला आणखी असंही जाणवलं की समाजात अशा अनेक व्यक्ती आहेत की ते खूप वर्षापासून काम करतायत. त्यांच्या तरुणपणापासून ते काम करतायत आणि आता कुठेतरी ते थांबले आहेत कारण त्यांचं वय झालेलं आहे. मग त्यांच्यासाठी देखील काहीतरी करावं, कारण अनेक लोकांचा संपर्क येत होता. महाराष्ट्रातून प्रत्येक गावातून जवळजवळ फोन आम्हाला येत होते. त्यांचा ओळख परिचय होत होता, ते स्वतःहून आपल्याला ओळख परिचय देत होते मला. मग त्यांच्यासाठी देखील काहीतरी करावं हे डोक्यात एक आयडिया आले. आणि पुन्हा 21 मार्च 2021 रोजी आम्ही एक जाहीर प्रकटन केलं की साई समाजातील 60 वर्षाच्या वरील स्त्रिया आणि पुरुष यांना आम्ही जीवन गौरव संकल्प कृतार्थ जीवन गौरव पुरस्कार देणार आहोत. तर प्रत्येकाने आपले पुरस्कार पाठवावे. पण त्याचबरोबर मी असा देखील विचार केला की काही संस्था देखील आहेत महाराष्ट्रात, गुजरातमध्ये देखील संस्था आहेत, एमपी मध्ये देखील संस्था आहेत. या संस्था देखील कितीतरी वर्षापासून काम करतायत. मग त्यांचं देखील काम समाजापुढे यायला पाहिजे म्हणून आम्ही त्याच्यात संस्थांचा देखील समावेश केला. 2011 संकल्प फाउंडेशन स्थापन झालं. 2021 10 वर्ष पूर्ण झाले आणि ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही 10 पुरस्कार द्यावे असं आमच्या मनात आलं. 10 पुरस्कार ठरलं आमचं. 4 पुरस्कार महिलांना, 4 पुरस्कार स्त्रियांना, 2 पुरस्कार संस्थांना असं ठरलं. परंतु प्रस्ताव एवढे यायला लागलेत की 10 पुरस्कारामध्ये ते शक्य होणार नव्हतं. मग ती संख्या वाढवावी असं ठरलं आणि 13 एप्रिलला गुढीपाडवा होता आणि त्या दिवशी आम्ही ते पुरस्कार देणार होतो. गुढीपाडव्याला आमचे कार्यक्रम कोणता तरी ठरलेला असतो दरवर्षी. यावर्षी देखील हा कार्यक्रम ठरला होता. मग या पद्धतीने
आम्ही तो प्रयोग केला. प्रचंड प्रस्ताव यायला लागलेत, लोकांचे फोन यायला लागलेत. जरी लॉकडाऊन असलं, पोस्ट बंद असलं, कुरिअर बंद असलं, तरी लोक असं म्हणायला लागले की सर आम्ही तुम्हाला ईमेलला पाठवतो, तुम्ही तिथं प्रिंट करून घ्या. तेही आम्ही स्वीकारलं. व्हॉट्सअपद्वारे काही प्रस्ताव आलेत, त्याच्या पण प्रिंट करून घेतल्या. आणि मग असे करता जो 35 पुरस्कारांसाठी प्रस्ताव या ठिकाणी जमा झालेत. व 10 एप्रिलला आम्ही असा विचार केला की आता काय करायचं, पुरस्कार द्यायचे 10च आहेत. परंतु प्रस्तावाची संख्या 35 झालेली आहे आणि सगळेच मान्यवर आहेत. कोणाला डावलणे हा विषयच नव्हता, फक्त त्यांचं वय कमी आहे ते सोडले, तर कोणाला डावलणे हा विषयच नव्हता. मग याच्यावर आम्ही विचार केला आणि पुरस्कारांची संख्या वाढवली आणि ते पुरस्कार आम्ही 20 करावेत असं आमच्या कमिटीने ठरवलं की चला 10 ऐवजी आपण 20 पुरस्कार करूया. पंडित सरांच्या डोक्यात आलं की सर हे 21 वर्ष चालू आहे, आपण 21 पुरस्कार करूया. 2021 मध्ये आपण 21 पुरस्कार देऊया असं त्यांच्या डोक्यात आलं आणि मग हो म्हटलं हो काय हरकत नाही, आपण 21 पुरस्कार आपण जाहीर करू. आणि तसं जाहीर केलं. 21 पुरस्कार देणार संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून असं ठरलं. आणि हे आम्ही टाकलं की बघ 13 तारखेला हा कार्यक्रम होणार होता, पण तो जरा पुढे ढकलणार आहोत पुरस्कारांची संख्या वाढल्यामुळे. परत पुरस्कार यायला लागले आणि ह्या 2-3 दिवसामध्ये पुन्हा आणखी 5-7 प्रस्ताव या ठिकाणी प्राप्त झाले. तो गठ्ठा माझ्याकडे आहे ठेवलेला. 40 पुरस्कार झालेत. मग आम्ही बस थांबवलं, म्हटलं आता कुठे थांबायला पाहिजे आपल्याला. थांबलो आम्ही. 15 तारखेला सगळे काम थांबवलं. म्हटलं आता थांबलंच पाहिजे. लोकांना सांगितलं माफ करा, आम्ही पुढच्या वेळेस काहीतरी विचार करू, त्यावेळेस तुमचा निश्चित विचार होईल. आणि मग असं करता करता आमच्या कमिटीने बसलो आम्ही सर्व, पुरस्कारांची छाननी केली आणि 21 पुरस्कार या ठिकाणी निवडले. महिलांचे 4 त्याच्यामध्ये होते. संस्था 2च्या ऐवजी 5 झाल्यात. 5 संस्था निवडल्यात आणि उरलेले 12 व्यक्तींना आम्ही संकल्प फाउंडेशन जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी प्रदान केलेला आहे. आणि हा पुरस्कार प्रत्यक्ष वेगळा बनवून घेतला आम्ही. रेडीमेड कोणता पुरस्कार घेतला नाही. प्रेसवाल्यांना गाठलं, आमची आयडिया सांगितली, त्यांना सांगितलं आम्ही जीवेश्वर काय पाहिजेत, माता अंकिनी देशांकिनी पाहिजेत, आमचा लोगो पाहिजे आणि आम्हाला आमचं मॅटर पाहिजे. तर त्या पद्धतीने एका प्रेसवाल्यांनी आम्हाला हा पुरस्कार तयार करून दिला. ते साई समाज आहेत, त्यांनी हा पुरस्कार आम्हाला तयार करून दिला, प्रिंट करून दिला. ही जी फ्रेमिंग आहे, ही फ्रेमिंग सुद्धा साई समाज एक आपले तरुण कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्यांनी एक नवीन मशीन आणलं होतं फ्रेमिंगचं. त्याला म्हटलं हे काम तुला देणार. तर त्या तरुण मुलानं हे फ्रेमिंग अतिशय चांगले फ्रेमिंग अशी आपल्याला तयार करून दिली. आणि योगायोग असं बघा की 21 तारीख आली, त्या दिवशी रामनवमी. जे प्रस्ताव मी गुढीपाडायला देणार होतो, पण 21 तारखेला रामनवमी होती. डीजी निमकर आपले वर्ल्ड साई फाउंडेशनचे चांगले कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ समाज बंधू आहेत. त्यांनी सांगितलं की 21 तारखेला रामनवमी आहे, त्या दिवशी तुम्ही पुरस्कार जाहीर करा. आणि बघा कसा योग असतो. आमच्या मनात काही नव्हतं. तारीख 21, वर्ष 21 आणि पुरस्कार 21. संकल्प फाउंडेशनचे असे 21 पुरस्कार, 21 हा योग जुळून आला आणि 21 लोकांना आम्ही त्या ठिकाणी हे पुरस्कार वाटप केले आहेत. आणि त्याच्यामध्ये मला सांगायला आनंद वाटेल की आपल्या वर्ल्ड साई फाउंडेशनचा देखील आपण संकल्प कृतार्थ जीवन गौरव पुरस्कार देऊन आपण त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केलेला आहे. आमची धारणा अशी आहे की वर्ल्ड साई फाउंडेशन, जागतिक साई फाउंडेशन अल्पावधीमध्ये प्रचंड वेगाने संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात पसरलेलं, अतिशय वेगवान प्रगती केलेलं असं आपलं एक साई फाउंडेशन आहे. आणि त्यांच्या देखील कार्याची दखल आपण घेतली पाहिजे. जे जे चांगलं काम करतील त्याची दखल घ्यावी. स्त्री पुरुष असतील, संस्था असतील, ही आमच्या मनात धारणा आहे. आणि म्हणून 21 पुरस्कार आम्ही त्या दिवशी वाटप केलेले आहे. प्रथमतः जागतिक साई फाउंडेशनच्या वतीनं मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण आम्ही असा काही प्रस्ताव दिला नव्हता, तरी देखील आमच्या कार्याची दखल घेऊन आपण तो पुरस्कार आम्हाला स्वतःहून दिला. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. आणि पुरस्कार माझ्याकडे आहे आता. तर आय विल रिक्वेस्ट टू, तुम्ही आता पुरस्कार घेतला, शॉल खांद्या टाकून तो पुरस्कार घेतला, मला आनंद वाटेल. एक मिनिट सगळे बघतील ते पुरस्कार तुम्ही स्वीकारला आहे असं त्याच्यामध्ये होईल. तर अशा पद्धतीने मी बोलत राहू सर. तर अशा पद्धतीने संकल्प फाउंडेशन अनेक आणखी कार्यक्रम त्याच्यामध्ये दरवर्षी आपले 7 ते 8 कार्यक्रम ठरलेले असतात. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आम्ही जे वृक्षारोपण केलेलं आहे
ती आज झाडं चांगल्या पद्धतीने वाढलेली आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटेल, परवाच आपण एक मीटिंग घेतली आणि यावर्षी वृक्षारोपण करायचं असं ठरवलेलं आहे. तर त्या वृक्षारोपण हा कार्यक्रम म्हणजे ऑलरेडी आमचा सुरूच आहे. आणि जागतिक साळी फाउंडेशनच्या वतीनं देखील यावर्षी आम्ही झाडं या ठिकाणी पारोळ्यामध्ये लावणार आहोत. तो देखील कार्यक्रम आहे. आणि मला आनंद वाटेल सर, बोला बोला बोला. मला आनंद वाटेल की जागतिक साळी फाउंडेशन स्थापन व्हायच्या अगोदरपासून आपला परिचय आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हा प्रचार करण्यासाठी आलात की जागतिक साळी फाउंडेशन हे आपल्याला स्थापन करायचं आहे, तर त्यावेळेस पारोळ्यात आपण जीवेश्वर मंदिरामध्ये कार्यक्रम घेतला होता. आणि साळी फाउंडेशन कसं काम करेल त्याची तुमची जी आयडिया होती ती आयडिया आपण समाजापुढे मांडली होती. तुमच्यासोबत आम्ही अमरला देखील आलो होतो. अशा पद्धतीने आम्ही सुरुवातीपासून आपल्याशी कनेक्टेड आहोत. ही संकल्पना काय माहितीये का सरजी, खर तर ही संकल्पना आमच्या देवेंद्र क्षीरसागर यांच्या मनामध्ये आली आणि विजय ठोंबरे हे त्यांचे हे आहेत प्रेरणास्थान. विजय ठोंबरे हा आमचा जागतिक साळी फाउंडेशनचा कार्यकर्ताच आहे, संपर्क प्रमुखच आहे. आणि त्याच्यानंतर माझ्या मनामध्ये त्याला 2-3 दिवसापासून ती पोस्ट आली नाही अजून, मी टाकेन ती पोस्ट, कारण मला पण वेळ नाही मिळाला. भारतामध्ये आहे ना सर, संपूर्ण भारत देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये साळी समाजाची लोकसंख्या ही अंदाजे 10 लाखाच्या आसपास आहे. 10 लाखाच्या आसपास आहे, 10 लाखाच्या आसपास. आणि 10 लाख डिवायडेड बाय जर आपण 5 केले तर साधारणतः 2 लाख कुटुंब साळी समाजाची संपूर्ण जगामध्ये होतात. आम्ही असं ठरवलं की एक कुटुंब एक झाड. बरोबर. म्हणजे एक कुटुंब एक झाड, एक कुटुंब एक झाड, म्हणजे 2 लाख साळी 2 लाख झाड. बरोबर. ती त्या प्रत्येक कुटुंबानेच लावली पाहिजे अशी काही गरज नाहीये. त्याच्या वतीनं आपण लावूया. जागतिक साळी फाउंडेशनच्या वतीनं 2 लाख झाडं लावायची. हो. आणि असा आम्ही एक संकल्प केलेला आहे. बघूया आता, मी एक पोस्ट तयार करतोय. मला ती पोस्ट तयार करायला थोडासा वेळ लागतोय, पण मी नक्की तयार करतो. आपण दिलेला जो पुरस्कार आहे तो मित्रो, धन्यवाद सर. आपले खूप खूप आभार. चांगल्या संकल्पना राबवायच्या नेहमी. हा विचार कधीच करायचा नाही की तुमच्या कार्याबद्दल कोण काय म्हणतं. बरोबर. तुमच्या कार्याबद्दल म्हणजे मी आपल्याला समजावण्या इतपत किंवा मार्गदर्शन देण्या इतपत विद्वान नाही बरं का. मी तर असं म्हणतो की माझ्यासारखा अज्ञानी माणूसच नाही या जगामध्ये. मी असं नेहमी, पण माझे जे अनुभव आहेत त्या अनुभवावरून मी आपल्याला सांगू इच्छितो. कारण आपण हे एक फाउंडेशन चालवतोय, संकल्प फाउंडेशन. आणि काही का मार्टिन लुथर किंगने म्हटलं होतं, माझा आदर्श आहे मार्टिन लुथर किंग, की इफ यू कॅनॉट फ्लाय यू रन, यू कॅनॉट रन यू वॉक, इफ यू कॅनॉट वॉक यू क्राउल. उडता येत नसेल तर पळा, पळता येत नसेल तर चाला, चालता येत नसेल तर रांगा. रांगत राहायचं. हमेशा जीत कछुए के ही होती है, खरगोश की नहीं होती है ना. त्यामुळे चालत राहायचं. आता तुम्ही मगाशी एक उल्लेख केला की जागतिक साळी फाउंडेशन अतिशय वेगाने, याला मी वेग म्हणणारच नाही. याला तर मी असं म्हणेन की हे आपण रांगतोच आहोत फक्त. कारण अजून फार काही करायचंय सर, फार काही करायचंय अजून. कल्पना शक्तीच्या पलीकडची कामं करायची, लक्षात ठेवा. कल्पना शक्तीच्या पलीकडची कामं करायची. त्यामुळे आपण रांगत आहोत असंच आपण समजायचं. म्हणजे आपण कारण यू आर ऑल्सो द पार्ट ऑफ वर्ल्ड साळी फाउंडेशन. आणि असा हा विचार नाही करायचा काय संकल्प फाउंडेशन आहे मग वक्ते त्याच्यात नाही, असं काही नसतं. लक्षात ठेवा, जहाँ अच्छाई है वहां सब कुछ है. आपली कोणाची स्पर्धा नाही, आपण स्वतःची स्पर्धा. पहिली गोष्ट अशी की माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे की ज्या दिवशी तुम्ही एखादी सामाजिक संस्था स्थापन करून चालवायला, तिचं प्रतिचालन करण्याचा जेव्हा तुम्ही हे करतात, जेव्हा ती चालवतात तुम्ही, कुठली सामाजिक संस्था असेल,
त्यावेळेला अन्य संस्थांच्या बाबतीमध्ये बघा, अन्य संस्थांच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये कुठलाही द्वेष, राग, मत्सर निर्माण झाला ना, की समजायचं आपल्या स्वतःच्या संस्थेची प्रगती खुंटली असं समजायचं तिथे. येस सर. कारण म्हणून तुमचा म्हणतोय. सगळा जो वेळ असतो ना, तो त्याच्यातच जातो. म्हणजे मी जर ठरवलं ना, की बाबा संकल्प फाउंडेशन चांगलं नाही, तर माझ्या डोक्यामध्ये फक्त संकल्प फाउंडेशन आणि मग ते त्यांची निंदा नालस्ती करणं हेच माझ्या डोक्यात चालू राहतं. बरोबर सर. माझ्या संस्थेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतं, लक्षात ठेवा. मी तेच म्हणतो ना, आणि आम्ही दुसरी गोष्ट अगोदरपासून अशी, ऐका मी तुम्हाला सांगतो, व्यक्ती माणसांचे स्वभाव कसे असतात. आज तुम्ही 1000 काम करा, तुमच्या कामाबद्दल कोणी बोलणार नाही. तुमच्याकडनं जर एक चुकीचं काम झालं ना, लोक ठाणा बॉम्बाला येतील तुमच्याकडे. येस सर, येस सर. त्यामुळे तुम्ही एकच लक्षात ठेवायचं, म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून, म्हणजे माझं तरी स्वतःचं असं एक तत्व आहे की बाबा माझ्या मनाला जे पटतंय ना, जे योग्य वाटतंय ना, ते मी करतो. कारण कसं आहे, तुम्ही 10 लोकांची मतं विचारात घेतली ना, तुम्हाला 10 लोकांची 10 मतं कामच होणार नाही. कामच होणार नाही तुमचं, लक्षात ठेवा, कामच होणार नाही. साहेब, आपण रवींद्र नाट्य मंदिरचे माझे 3 कार्यक्रम पाहिलेले आहेत आपले. पहिला कार्यक्रम तर माझ्या एकट्याने केला होता. पहिला कार्यक्रम तुम्हालाच माहित नव्हता. पण पिन ड्रॉप सायलेन्स होता आणि कुठेही नियोजनामध्ये कुठेही कमी नव्हती. त्याचं प्रमुख कारण काय होतं की अनेक लोक, आता अर्थात लोकांचा सहभाग असणं हे गरजेचंच आहे, त्याच्याबद्दल वादच नाहीये, पण इतक्या लोकांचा सहभाग बी करून घेऊ नका की तुमचे फार 12 वाजतील त्याच्यामध्ये. बरोबर, करेक्ट. कारण कसं होतं, मग तुम्हाला नकारात्मक विचार करणारी लोक सापडली ना, की मग तुमचे 12 वाजतात, लक्षात ठेवा. कार्यक्रम थांबतो. कार्यक्रम थांबतो नाही, तुमची प्रगतीच खुंटते, लक्षात ठेवा सर. बरोबर. आणि तुम्ही जे काम करतायत, तर 10 वर्षापासून तुम्ही जे काम करतायत, वक्तृत्व स्पर्धा राबवणं म्हणा, विद्यार्थी मार्गदर्शन म्हणा, विद्यार्थी गुणगौरव म्हणा, वृक्षारोपण म्हणा, किंवा तुम्ही महिला दिन म्हणा. सर, एक सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम राहायला सांगायचा, तो सांगतो मला मी. बोला ना, बोला. की आम्ही आधीपासून ज्या समाजातील महिला आहेत, महिला बालक आहेत, यांच्यासाठी देखील विचार केलेला आहे. आणि 2004 ते 5 पासून आम्ही महिलांचे मॉन्टेसरी कोर्सेस घेतोय. संकल्प फाउंडेशन मार्फत देखील 11 पासून ते मॉन्टेसरी कोर्सेस घेतले. आणि सांगायला मला आनंद वाटेल, जवळजवळ 350 महिलांनी हा कोर्स केलेला आहे. पारोळा आणि त्याच्या परिसरातील असेल, काही महिला अंबरहून आमच्याकडे अपडाऊन करायच्या दर रविवारी. डिस्टन्स सारखा आमचा कोर्स होता, 6 महिन्याचा मॉन्टेसरी प्रशिक्षण कोर्स. तर हा याच्यामध्ये 350 महिलांनी हा कोर्स पूर्ण केला आहे. आणि अनेक महिला त्या माध्यमातून बालवाडी टीचर्स आहेत, काहींनी स्वतःची बालवाडी सुरू केलेली आहेत, आणि काहींनी मला माझं मुलं कसं वाढवायचं, कारण बालवाडी प्रशिक्षण कोर्स मध्ये ते पण आहे, मुलांचं संगोपन कसं करावं हा देखील अभ्यासक्रम आहे. आणि त्याच माध्यमातून तो देखील एक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत असतो. आणि त्याचसोबत अनेक वर्षांपासून जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांती निमित्त महिलांचा हळदी कुंकू हा कार्यक्रम मात्र साळी समाजाच्या सोबत आम्ही घेत असतो. हा एक कार्यक्रम आम्ही घेतला होता, तोच 30 जानेवारी 2017 या दिवशी घेतला होता. सखोल साळी समाज आणि संकल्प फाउंडेशन यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम. आणि त्याच कार्यक्रमामध्ये त्यावेळी जे लोक वेगवेगळ्या ठिकाणी निवडून आले होते, ज्यांनी चांगलं काम केलं होतं, त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी त्यांचा सत्कार केला होता. आणि जागतिक महिला दिनाचे तर कार्यक्रम असतातच, दरवर्षी तो कार्यक्रम आम्ही साजरा करत असतो. आणि यापुढे देखील असे अनेक कार्यक्रम आहेत. आमची देखील संकल्पना सर, की आपण रुवलेल्या वाटेवरून चालत असताना किंवा रुवलेल्या वाटेवरून सर्वच चालतात, असं म्हणतात की रुवलेल्या वाटेवरून सर्वच चालतात, पण अनोळखी वाटेवर स्वतःचे नवीन वाट निर्माण करणारे इतिहासात आपली नवीन ओळख निर्माण करतात. आणि आमचं देखील याच पद्धतीने काम चाललेलं आहे. यामध्ये तो अनेक लोक जुळत गेले, अनेक संस्था आमच्याशी जुळल्या, अनेक व्यक्ती जुळल्या की त्या आज पदावर नाही घेत, पण त्यांची आमची ओळख आज देखील भक्कम आहे. अनेक लोकांची परिचय आपला देखील त्याच माध्यमातून परिचय या ठिकाणी झालेला आहे. जे जे चांगलं असेल त्यांना स्वतःच अप्रोच व्हायचं, त्यांच्याशी बोलायचं, असा एक आमचा नेहमीचा पायंडा आहे. साई समाज कुठेही असो, मग ते चांगलं काम झालं असेल त्यांना अप्रोच व्हायचं, त्यांचं अभिनंदन करायचं, त्यांची माहिती घ्यायची, असा आमचा एक कार्यक्रम हा नेहमी सुरू असतो. आणि त्याच माध्यमातून संकल्प फाउंडेशनच्या वतीने त्यांना काय करता येईल, अनेक महिलांनी आम्हाला आता या मागच्या वर्षापासून लॉकडाऊन लागल्यापासून महिलांसाठी काय सुरू करता येईल का, आमच्या डोक्यात आहेत, अनेक कल्पना त्या देखील आहेत.
लॉकडाऊनमुळे काय झालं की क्लासेस बंद झाले. एके ठिकाणी जास्त लोकांना, महिलांना किंवा पुरुषांना येत आहेत, त्याच्यामुळे देखील काही मर्यादा या ठिकाणी आल्या आहेत. त्यामुळे जे ऑनलाईन करता येणं शक्य आहे ते ऑनलाईन करतो आहे, आणि जे ऑफलाईन करता येणार आहे, उदाहरणार्थ जे प्रॅक्टिकल कोर्सेस आहेत, टेलरिंग असेल, फॅशन डिझायनिंग असेल, ब्युटी पार्लर असेल, हे जे प्रॅक्टिकल कोर्स आहेत त्याला प्रॅक्टिकल प्रशिक्षण असावंच लागतं. असे देखील काही कोर्सेस संकल्प फाउंडेशनच्या वतीने आम्ही रन करण्याचं या ठिकाणी आमचं प्रयोजन आहे. माझ्या मनातल्या काही योजना आहेत त्याही तुम्ही संकल्प फाउंडेशन तर्फे राबवल्या तरी चालतील. सांगा सर, निश्चित मी राबवूया आपण. येईल, मी पारोळ्याला येईल ना, या सर, निश्चित या. कारण पारोळ्यामध्ये माझी स्वतःची साली दिलेली आहे बागड्यांच्या घरी, त्यामुळे आमच्या तिथे माझं घराच्या येणं होतंच. आमच्या Yes. घराजवळच सर. येस येस सर. येस 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 येस. मी पारोळ्याला आलो ना तर मी कसं असतं माहितीये का की करायला पाहिजे काहीतरी आणि सगळ्यांनी करायला पाहिजे. खरं 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 खरं. सगळ्यांनी करायला पाहिजे आणि आपण स्वतः सकारात्मक भाव ठेवायचा. तुम्हाला सांगू कसं, मुलाखत आहे, लाईव्ह लोक ऐकतात म्हणून तुम्हाला सांगतो, एखाद्या माणसातले गुणदोष शोधायचेच झाले बर का, तर ते 1000 निघतात बर का. खूप सोपं काम आहे सर ते, खूप सोपं काम आहे. म्हणजे मी ठरवलं ना की सुभाष आढावांचे दोष शोधायचे, तर मला खूप 1000 माहिती दोष मी देऊ शकतो, 1000 दोष. त्यामुळे नक्की तुम्ही त्याचे दोष शोधायचे की गुण, त्याच्यातले गुण शोधायचे, तुमच्यावर डिपेंड आहे. तेच आमच्या डोक्यात असतं. हे महत्वाचं लक्षात. आमच्या डोक्यात असतं. म्हणून काय म्हटलं की संस्थांना पुरस्कार काय दिले गेले, तीच भावना आमच्या डोक्यात की संस्था चांगलं काम करतायत. चांगलं काम करतायत आणि अनेक लोक एकत्र येऊन ते काम करतायत. त्यांचाही कुठेतरी जाणीवपूर्वक सत्कार व्हायला पाहिजे, त्यांचे गुण शोधले गेले पाहिजेत, हे आमच्या डोक्यात या ठिकाणी होतं. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी 5 संस्थांना पुरस्कृत केलेला आहे. जळगाव जिल्ह्यातला तो पहिलाच मेळावा होता का तुमचा, वधूवर मेळावा? येस सर, पहिलाच मेळावा होता. अच्छा. आणि हा, ते सांगायचं राहिलं, त्याच्यावर खूप लोकांनी प्रेरणा घेतली सर. त्यानंतर मग भुसावळला झाला. भुसावळचे जे राजेंद्र पाटील सर आहेत, राजेंद्र प्रभाकर पाटील आणि रवींद्र चव्हाण, हा, ते पाटील सर आलेत माझ्याकडे आणि म्हटलं तुम्ही कसा मेळावा घेता, सगळं ते काढलं. अगदी बिल्ला कसा तयार करावा, त्यापासून जाहिरात कशी असेल, हे सगळं त्यांना एक 2 नमुने दिले आणि त्यांनी तो मेळावा घेतला. त्यांच्यासोबत फिरलो मी, दोघं ते गावांना गेलो. तीच गोष्ट आपल्या देवेंद्र साहेबांची ठाण्याला मेळावा झाला बघा, वधूवर मेळावा, देवेंद्र साहेबांनी देखील सांगितलं. देवेंद्र साहेब आणि आमचे बाळकृष्ण आढाव हे सोबत काम करतात. त्यांनी विचारलं की हे काम कसं करायचं देवेंद्र सरांनी. मग देवेंद्र सरांना आयडिया दिली काकांनी की सुभाषला कॉन्टॅक्ट कर. लगेच देवेंद्र साहेबांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना देखील मी त्या निमित्ताने सर्व काही घेऊन गेलो दाखवायला. त्यांना ठाण्याला गेलो, त्यांना सगळं मॅटर दाखवलं आणि देवेंद्र सरांनी सुद्धा ते सगळं समजून व्यवस्थित घेतलं आणि त्या मेळाव्याला मला आवर्जून बोलवलं. त्या ठिकाणी माझा सत्कार देखील त्यांनी केला होता. 2014 की 15 त्यांनी मेळावा घेतला होता. आणि देवेंद्र सरांचे जे मोठे बंधू आहेत, बंडू सर म्हणतो आम्ही त्यांना, तो एक कलाकार व्यक्तिमत्व आहे. आणि ज्यावेळेस 3 दिवसाचा कार्यक्रम, भगवान श्री जीवेश्वर मंदिर लोकार्पण, हा कार्यक्रम 16, 17, 18 फेब्रुवारी 2008 रोजी संपन्न झाला. तर प्रत्येक दिवशी मी वेगळे कार्यक्रम ठेवले होते आणि पहिल्याच दिवशी बंडू सरांना, म्हणजे देवेंद्र क्षीरसागरांचे बंधू, मोठे बंधू, त्यांना बोलवलं होतं आणि त्यांचा तेव्हा तो कार्यक्रम होता, वऱ्हाड निघालाय लंडनला. हे एक पात्रपुरावे ते करायचे आणि ते एक पात्रपुरावे आम्ही मंदिरामध्ये त्या दिवशी रात्री हे सादर केलं होतं. दुसऱ्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि तिसऱ्या दिवशी सार्वजनिक कार्यक्रम होता. तर त्या कार्यक्रमात देखील अखिल भारतातून, महाराष्ट्रातून, गुजरातून प्रचंड लोक आले होते. त्या लोकांचे सत्कार आणि त्या लोकांना दिवसभर आम्ही अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत एंटरटेन केलं. अनेक लोकांनी आम्हाला ते मंदिर पाहून, असं मंदिरात तुम्ही आलात, अतिशय पवित्र असं मंदिर आहे. आणि ती जी मूर्ती आहे सर, एक आमची भावना आहे म्हणून मग सांगत नाही, कोणी जर त्या ठिकाणी आलं, त्या मूर्तीकडे पाहिलं सर, तर सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी त्याचे भाव वेगळे असतात चेहऱ्यावर. आणि जे लोक ज्या पद्धतीने बघतील त्यांना ते भाव दिसतात, असं आमच्या बऱ्याच लोकांचा त्या ठिकाणी अनुभव आहे. अतिशय पवित्र आणि जाज्वल्य असं ते मंदिर झालेलं आहे. येत्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी आपण माता अंकिनी आणि माता दशांकिनी यांच्या देखील मूर्त्यांची स्थापना करणार आहोत. देवेंद्र सर आता मध्यंतरी महिन्यापूर्वी येऊन गेलेत, त्यांनी ती मापं घेतली आणि त्या मूर्त्या देखील आपल्या ऑर्डर झालेली आहे. साधारण महिन्याभरामध्ये मूर्त्या येतील आणि त्यानंतर यथोचित मुहूर्त पाहून आम्ही तो देखील कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत. वर्ल्ड साळी फाउंडेशन बद्दल काय भावना आहे? मी तेच म्हटलं सर, वर्ल्ड साळी फाउंडेशन अतिशय कमी वेळामध्ये प्रचंड वेगाने, म्हणजे जेटच्या वेगाने आपण प्रगती केली सर. साधी गोष्ट नाही, म्हणजे फक्त स्तुती करायची म्हणूनही सांगत सर. एवढ्या कमी वेळामध्ये आपण संपूर्ण भारतातच नव्हे
तर परदेशात असलेल्या साई समाजाशी कॉन्टॅक्ट केला, त्यांना एकत्र एका व्यासपीठावर बोलवलं आणि त्यांची ओळख समाजाला करून दिली. हा, आपली ओळख असणं वेगळं, पण त्या व्यक्तीची ओळख समाजाला करून देणे, त्या व्यक्तीचे क्वालिटीज काय आहेत, त्या क्वालिटीज समाजापुढे आणणं, हे तर साधं काम नाही. प्रचंड वेगाने आपण ते काम केलेलं आहे. आपले जे फोरम आहेत, अनेक जवळजवळ 29 फोरम आपले काम करतायत. ती संकल्पना खूप आवडली आम्हाला, की वेगळ्या पद्धतीने प्रत्येकाला त्याच्या आवडीचं काम कसं देता येईल, याचा तुम्ही खूप बारीक विचार केला, जाणीवपूर्वक विचार केला आणि प्रत्येकाला आवडीचं काम दिले गेलं. मी देखील आपल्या फोरममध्ये एज्युकेशन फोरममध्ये काम करतो. कारण मी एज्युकेशन मध्ये काम करत असताना तुम्ही मला बरोबर त्या ठिकाणी प्लेस केलं. एज्युकेशन फोरममध्ये मी देखील काम करतो आहे. तर ही जी संकल्पना आपली मला खूप आवडली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिस्टमॅटिक पद्धतीने आपण जिल्हा प्रमुख नेमला, प्रत्येक तालुक्याचे प्रमुख नेमला, ज्या ठिकाणी साई समाज असेल त्या गावाचा एक प्रतिनिधी नेमला. ही जी सिस्टमॅटिक पद्धत, ही सर शासकीय कामाची पद्धत आहे. तुम्ही महसूलमध्ये आहात, त्याच्यामुळे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. महसूलमध्ये कसं असतं, प्रत्येक गावाचे महसूल खातं असेल, जीडीपी असेल, ही एकमेकाला कनेक्टेड असतात आणि हे सगळ्यांना कनेक्ट करण्याचं काम तुम्ही वर्ल्ड साई फाउंडेशन मार्फत केलेलं आहे आणि त्याच्यामुळे एका वेळेस अनेक लोक आपलं वर्ल्ड साई फाउंडेशनचं काम करीत असतात. एकच फक्त काम पण सांगितलं तर ते संपूर्ण भारतात ते काम त्याच वेगाने स्प्रेड होत असतं आणि ते काम त्या पद्धतीने चालत असतं. ही माझी भावना आहे आणि मला खात्री आहे की येत्या काही वर्षामध्ये वर्ल्ड साई फाउंडेशन ही भारतातली साई समाजाची सर्वोच्च संस्था व्हावी किंवा होईल, असा मला आशावाद आहे. सर, तुमच्या सोबतच आम्ही हे करणार आहोत आणि तुम्हाला घेऊन करणार आहोत. तुम्हाला Yes, sir. सोडून नाही करणार. संकल्प We are with you. फाउंडेशनला घेऊनच करणार आहोत. Sir, yes, sir. कारण आपण एका नावेतलीच प्रवासी आहोत, लक्षात Yes, ठेवा. yes. Yes, त्यामुळे sir. ते नाव बुडणार नाही याची दक्षता तुम्हाला पण घ्यायची आहे आणि मला पण घ्यायची आहे. Yes, sir. अलग लक्षात. आणि आपलं स्नेह, प्रेम, आशीर्वाद, आपण तर मोठे आहात माझ्यापेक्षा. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आपण नक्कीच माझ्यापेक्षा मोठेच आहात. पुढल्या वर्षी रिटायर होणार जागतिक हा सर, पुढल्या वर्षी रिटायर होत आहे. अरे 31 बापरे, मार्चला. मला अजून 12 वर्ष आहे रिटायरमेंटला, 11-12 वर्ष रिटायरमेंटला बाकी आहे. माझ्यापेक्षा तुमचा अनुभव पण गाढा आहे आणि मला चांगलं आठवतं, देवी और सज्जनों, वर्ल्ड साई फाउंडेशन की स्थापना नहीं थी, उससे पहले मैं इनको जानता हूँ. टेलीफोन के ऊपर, मोबाइल के ऊपर इनसे मेरी बात भी होती थी. प्राध्यापक सुभाष आड़ावकर के एक व्यक्ति साई समाज का कार्य करता है, बस इतना ही मुझे मालूम था. भुसावल के कार्यक्रम में भी मुझे मिले थे ये. साई समाज के अन्य कार्यक्रम में भी इनसे मुलाकात होती थी. मैं ज्यादा किसी के पास में जल्दी घुसता नहीं हूँ, जिसके पास में करीब ज्यादा जल्दी जाता नहीं हूँ. मैं पहले तो उसको परखता हूँ कि ये क्या है क्या नहीं, क्योंकि आजकल बहुत ही मतलब बहुत पास में जाने के बाद में कभी कभी सबक मिल जाता है आदमी को. तो इसीलिए बार बार इनसे मेरी मुलाकात हुई तो मुझे लगा कि नहीं यार, ये प्राध्यापक है, इनके विचार भी अच्छे हैं, इनका खुद का फाउंडेशन भी है, ये अच्छा काम करते हैं साड़ी समाज के लिए. फिर इनसे मेरी बातें बढ़ती गई, दूरी खत्म हो गई, अच्छी मित्रता हो गई इनसे. एक मार्गदर्शक के रूप में मैं भी कभी कभी इनसे बात करता था. और 2017 में जब वर्ल्ड साई फाउंडेशन की स्थापना हुई तो उसके बाद में ये वर्ल्ड साई फाउंडेशन के साथ में भी जुड़े. तो उसके बाद में ये अभी वर्ल्ड साई फाउंडेशन का एक ऐसा हिस्सा है कि कभी भी हमसे जुदा न होने वाला हिस्सा है. ये मत सोचिए कि मैं किसकी संस्था के साथ में काम करता हूँ. आदमी ने केवल एक संस्था के साथ में काम नहीं करना चाहिए. आदमी ने हर व्यक्ति के लिए, हर समाज के लिए, हर परिवार के लिए, हर संस्था के लिए, हर गांव के लिए, हर शहर के लिए, जिले के लिए, हर स्टेट के लिए, देश के लिए, अपने समाज के लिए काम करना चाहिए. ये मेरा मानना है. ये मेरा मानना है कि जो भी मतलब जो संकल्प फाउंडेशन है, आपका भी कोई अगर बड़ा प्रोग्राम हो तो मुझे जरूर बताइए कि मैं भी आपका संकल्प फाउंडेशन का एक हिस्सा बन पाऊंगा. तर निश्चित बोलू प्रोग्राम तुम्हाला करने को तो मुझे जरूर बताइएगा. मैं डेफिनेटली, उसमें शर्म की क्या बात है भैया. सर आपण क्या एका है यार, कोई तो भी अपने समाज को आगे बढ़ाने के लिए कोई तो भी कुछ कर रहा है, अगर उसको हम थोड़ा सपोर्ट करते तो क्या फर्क पड़ता है उसको. बरोबर. या उसको हम मोटिवेट करते हैं या मॉरल सपोर्ट करते हैं तो क्या फर्क पड़ता है. ऐसा तो नहीं ना कि आपको मदद करने के बाद में मेरी संस्था का नाम कम हो जाएगा, या मेरी संस्था को मदद करने के बाद में आपकी संस्था का नाम कम हो जाएगा. ऐसा कुछ नहीं होता है, कुछ भी नहीं होता है ऐसा. एक ही बात है कि बस मिलजुल के काम करना चाहिए. ठीक है, चलो आगे बढ़ते रहेंगे. सर जी, प्राध्यापक सुभाष आड़ाव सर, आपका बहुत बड़ा बड़ा धन्यवाद. बहुत धन्यवाद आपका. संकल्प फाउंडेशन को आज 10 साल पूरे हो गए. आपने जो वर्ल्ड साई फाउंडेशन को पुरस्कार दिया, इसके लिए मैं तहे दिल से आपका धन्यवाद व्यक्त करता हूँ.
10 साल दशक पूर्ति, आपकी दशक पूर्ति हुई। हाँ, मैंने देखा दशक पूर्ति हुई है 10 साल। मैं तो चाहता हूँ कि आप 1000 नहीं 100 साल संकल्प फाउंडेशन का नाम रहे। आप रहे ना रहे, संकल्प फाउंडेशन जरूर रहेगा। यस सर, यस आप रहे ना रहे, संकल्प फाउंडेशन जरूर रहेगा, क्योंकि व्यक्ति नहीं रहता है, व्यक्ति के विचार रहते हैं। विचार संस्था संस्था स्थापित करने वाले व्यक्ति नहीं रहते हैं, लेकिन संस्था का नाम रहता है, संस्था का विचार रहता है, और वही विचार जो है वही अपने समाज को और अपने देश को, अपने राष्ट्र को आगे बढ़ा के लेके जाता है। सर, आपने आज संकल्प फाउंडेशन की जानकारी दी, आपकी जानकारी दी, आपकी जानकारी दी, उसी के साथ में आपने पारोड़ा साड़ी समाज की भी पूरी जानकारी दी। पारोड़ा साड़ी समाज में जितने गट है उनकी भी आपने इंफॉर्मेशन दी। वहाँ की मंदिर, आपने जो मंदिर के बारे में बताया तो ऐसा लग रहा था मुझे कि मैं खुद जाके मंदिर में अभी बैठा हूँ। तो ये सब जानकारी हमको देने के लिए आपका बड़ा बड़ा धन्यवाद व्यक्त करता हूँ। और बताइए सर, आप क्या कहना चाहते हैं? जाता एवढं सांगेल सर की तुम्ही जे म्हटलेत, आपण विचारांसोबत काम करतो, व्यक्तीसोबत काम करत नाही, संस्थेसोबत काम करत नाही, विचारांसोबत काम करतो. ज्यांचे विचार चांगले त्यांच्यासोबत आपण असतो, आणि हे बी पॉझिटिव्ह दृष्टीने विचार करून लोकांसोबत चालणे. मग भले नंतर ते वेगळे झाले ही गोष्ट वेगळी आहे, परंतु विचारांसोबत काम करत असताना आज देखील महाराष्ट्रातील सर्वच संस्था ज्या असतील, अखिल महाराष्ट्र संस्थेचे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, सगळे त्यांची बॉडी असेल, अखिल भारतीयचे रमेशजी चिल्लाळ माझे चांगले मित्र आहेत. ही सगळी मंडळी सर माझ्या घरी येऊन गेलीत बरं का. रमेशजी चिल्लाळ असतील, सुभाषजी बेलेकर असतील, अशोकजी दांडेकर आता मागच्या 2 वर्षापूर्वी येऊन गेलेत, सोमनाथ कासटकर साहेब नेहमी असतात, देवेंजी माझ्याकडे येऊन गेलेत, दिनकर दादा येऊन गेलेत. ही सगळी समाजाची मंडळी सर, आपण एक कुटुंब आहोत. हो तुम्ही, हा आपल्या निसर्ग देखील घरी येऊन गेल्यात. आपण कुटुंबात आहोत, एक कुटुंबच आहोत, ह्या दृष्टीने आम्ही काम करतो आहे. जो आपल्या सोबत येईल त्याला सोबत घ्यायचं, काम करत राहायचं, जो सोडून जाईल त्याला जाऊ द्यायचं, एक अशी भावना आहे. आणि म्हणून खूप समाज लोकांचं खूप प्रेम या ठिकाणी मिळालं, आणि त्याच्यामुळे आपल्याला ही प्रगती करता आली. एक शेवटी असं म्हणेल, अकेला चला था मैं, अकेला चला था मैं, लोक मिलते गए और कारवा बनता गए. असंच चाललंय, पुढे देखील याच पद्धतीने काम सुरू असेल. आपल्या सारख्यांची साथ या ठिकाणी असेल. सर, आमची साथ संगत आपल्या सोबत नक्कीच राहील. यापुढे संकल्प फाउंडेशनला भरपूर सक्सेस मिळो ही शुभकामना व्यक्त करतो. प्राध्यापक सुभाष आढाव सर, आपली फॅमिली आहे का? स्वयंपाक चालले सर. स्वयंपाक चाललेला आहे. अच्छा, ओके, ठीक, काही हरकत नाही. ओके, कारण आमचं एकत्र कुटुंब आहे त्याच्यामुळे. ओके. तुमच्या संपूर्ण अनिल पटकन येणार असतील तर ठीक आहे, अनिल आढाव पण येत असतील तर ठीक आहे. आवाज देतो मुलाला, आढाव पण येत असतील तर ठीक आहे. नाही, ते आम्हाला केवळ संकल्प फाउंडेशन आणि सुभाष आढावांचा परिचयच नाही करून द्यायचा. हो, येस. परिचयाचा, पूर्ण कुटुंबाचा परिचय करून देणं हे आमचं काम आहे. एक मिनिट आवाज देतो. मित्रों, आप कभी जलगांव जाओगे तो इन गांवों को जरूर भेंट देना। एक जो है एरंडोल, वहां पे जो मंदिर है वहां पे जरूर जाना। बहुत पुरातन मंदिर है, बहुत ही पुरातन मंदिर है, बहुत ही शांत। वहां पे जाने के बाद में बहुत ही शांतता मिलती है व्यक्ति को, बहुत ही काम और क्वाइट प्लेस है वो। उसके बाद में ये पारोड़ा जो है, इनके गांव में भी जाना, तो यहाँ एक मंदिर है, बहुत ही वहां पे भी बहुत शांति मिलती है। अमरनेर में भी बहुत सारे हमारे लोग रहते हैं। मतलब जलगांव में ऐसा आप मान लीजिए कि जलगांव में हर गांव में साड़ी समाज का आपको व्यक्ती मिलेगा ही मिलेगा जलगांव में। तेच सांगतो सर, केव्हाही पारोळा कोणी येत असेल, बिलकुल त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा, त्यांची सर्व व्यवस्था या ठिकाणी केली जाईल. यस सर. त्यासाठी आहोत. माझ्या कुटुंबाची माहिती देतो. मला 2 मुलं सर. ओके. मोठा मुलगा TCS मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतोय. शादी हो गई उसकी? हा, जो पुण्याला असतो. सुनबाई पण नोकरीला आहेत, त्या देखील BA कॉम्प्युटर झालेल्या आहेत. दोघं पुण्याला असतात. लहान मुलगा BSc झालेला आहे, तो देखील पुण्याला असतो, पण आता लॉकडाऊन मुळे तो देखील घरी आलेला आहे. शादी दोनों की हो गई? नाही, लहानच राहिले, तो आताच BSc झाला. आणि मिसेस
जेव्हा लग्न झालं त्यावेळेस 12वी झाल्या होत्या. त्यांना BA केलं. BA हिंदी आहे आणि मॉन्टेसरीचे क्लासेस त्या चालवतात आणि या माध्यमातून आमचं सर्व काम चाललेलं असतं. आता लहान मुलगा इथं आहे की सिद्धेश. मुलगी मुलगी नाही सर, मलाही मुलगी नाही, भाऊला पण मुलगी नाही. आम्हाला मुलगी हवी होती. आलेत का? आलेत? हा एक मुलगा आलाय माझा. हेलो, नमस्कार. नमस्कार. ओके ओके बहुत ही अच्छा काम कर रहे हो आप, पिताजी को साथ देना। ठीक है ना? खुद के लिए तो सब जीते हैं, दूसरों के लिए जीने में बहुत आनंद मिलता है ना, दूसरों की सहायता करने में बहुत आनंद मिलता है। सही बात है. आप अपने पिताजी के साथ में रहिए. सर बंद करूया चालेल? आले तर मिसेस आल्यात. आम्ही दोघं भाऊ सुद्धा कायम सोबत असतो. दोघं भावांच्या मिसेस. नमस्कार सर. जय जीवेश्वर. नमस्कार नमस्कार. हमारी मुलाकात हुई है शायद, मैं बर्मा में आया था तो मुलाकात हुई है. मंदिर में हुई थी ना. बिल्कुल बिल्कुल. अनिल जी है के पास में? कौन? अनिल आढाव आहेत क्या? नाही. ओके ओके. चलो कोई बात नहीं सर जी. पुन्हा एकदा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला वर्ल्ड शाळी फाउंडेशनच्या खूप खूप शुभेच्छा. और हम खुद को भाग्यशाली समझते हैं कि आपसे जुड़ने का हमको सौभाग्य मिला. संकल्प फाउंडेशन न केवल आगे और 10 साल रहे, संकल्प फाउंडेशन आगे 100 साल और 1000 सालों तक काम करता रहेगा. आपका साथ, संगत, प्रेम, स्नेह हमारे साथ में सदैव बना रहे. इसी के साथ माता अंकिनी दशांकिनी का स्मरण करते हुए, भगवान जीवेश्वर का वंदन करते हुए आज की मुलाकात समाप्त करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जीवेश्वर. जय महाराष्ट्र, जय जीवेश्वर.